ठाकूर तो गियो. मंडळी, ठाकूर तो गियो हा संवाद आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. 1995 साली आलेल्या एका चित्रपटातला हा संवाद आहे आणि तो संवाद म्हटलाय तो नन अदर दॅन आपल्या मराठीतले सगळ्यांचे लाडके अभिनेते दिग्गज नट अशोक सराफ यांनी. आणि त्यांनी तो ज्या चित्रपटात म्हटलाय तो चित्रपट 1995 सालचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट होता. आणि या चित्रपटातल्या अशोक सराफ यांच्या भूमिकेकरता त्यांना फिल्मफेअरचं पहिलं नामांकन सुद्धा मिळालं होतं. मंडळी, कुठला होता तो चित्रपट आणि काय होती अशोक सराफ यांची भूमिका? तो चित्रपट होता राकेश रोशन निर्मित दिग्दर्शित करण अर्जुन आणि अशोक सराफ यांची ती भूमिका होती मुन्शीजी. तर ऐकूया कहाणी करण अर्जुनची, ठाकूर तो गियो. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपल्या लाडका युट्यूब चॅनल समर्थ मध्ये. तर मंडळी, 1992 साली राकेश रोशन यांनी किंग अंकल हा चित्रपट बनवला, तो प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न त्यांच्या डोक्यात होता. तेव्हा त्यांचा मुलगा डुग्गू अर्थात ऋतिक रोशन, जो नंतर पुढे खूप मोठा अभिनेता झाला, तो वडिलांचा तेव्हा सहाय्यक होता आणि त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की पप्पा, आपने मुझे वो रीइन्कार्नेशन की स्टोरी सुनाई थी ना. एकदा कधीतरी बोलता बोलता राकेश रोशन यांनी स्वतःच पुनर्जन्माविषयी आपले विचार मांडले होते आणि त्याबद्दलची एक कथा सांगितली होती. ऋतिकने त्यांना असा सल्ला दिला की पुनर्जन्मावरच काहीतरी बनवावं आणि ही कल्पना राकेश रोशन यांना अतिशय भावली आणि त्यांनी त्यावर काम करायला सुरुवात केली. झालं, कथा तयार झाली आणि कायनात या नावाने चित्रपट बनवायचं ठरलं. कायनात? तुम्ही म्हणाल कायनात कुठे? करण अर्जुन ना? हो, पूर्वी त्याचं नाव होतं कायनात. आणि मंडळी, आपल्याला ऐकून गंमत वाटेल की ह्यातले जे दोन भाऊ आहेत ना, या दोन भावांच्या भूमिकांकरता सगळ्यात पहिला विचार राकेश रोशन यांनी केला असेल तर तो सनी देओल आणि बॉबी देओल यांचा होता. तर सुरुवातीला सनी देओल, बॉबी देओल असे दोन भाऊच घ्यायचे, कारण ही दोन भावांची कहाणी आहे असं राकेश रोशन यांचं मन होतं. मात्र या गोष्टीला सनी देओल यांनी प्रखर विरोध केला, स्वतः करता नाही तर भावा करता. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच वर्षी बॉबी यांचा पदार्पण असलेला सिनेमा बरसात प्रदर्शित होणार होता आणि त्या सिनेमाच्या प्रदर्शनावर, एकूण कामगिरीवर कुठेतरी ह्या सिनेमातल्या बॉबी यांच्या भूमिकेमुळे प्रभाव पडेल, परिणाम होईल अशी भीती सनी यांना वाटली. कारण करण अर्जुन मधला जो करण आहे ना, तो कायमच शांत आणि कमी बोलणार आहे. का कोणास ठाऊक, पण या संपूर्ण चित्रपटाच्या प्रक्रियेदरम्यान प्रत्येक कलाकाराला, नटाला करण हा कुठेतरी एक वीक कॅरेक्टर वाटत आला, पण नंतर झालं ते वेगळंच. असो, ह्या कारणामुळे बॉबी देओल हे सिनेमात काम करणार नाही ठरलं आणि काही कारणाने सनी सुद्धा या सिनेमातून बाजूला झाले. आता बघा, कास्टिंगची कथा सुरू झाली सनी पासून आणि आपल्याला जायचंय कुठे? शाहरुख आणि सलमानकडे. तर बघूया कसं जातोय आपण. झालं, हे दोघे आऊट झाले. यानंतर राकेश रोशन यांनी ठरवलं की आपण शाहरुख खान आणि अजय देवगण यांना घेऊन पिक्चर करायचा. शाहरुख बरोबर किंग अंकल त्यांनी केला होताच आणि अजय देवगण हे मुळातच संयत अभिनयाकरता प्रसिद्ध होते. त्यांचे डोळे खूप बोलके आहेत हे राकेश रोशन यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे अर्जुनची भूमिका शाहरुख खान आणि करणच्या भूमिकेत अजय देवगण अशी जोडी त्यांनी ठरवली. खरं तर इथे मामला सेट व्हायला पाहिजे होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ना. मग काय, मग त्याच नियतीने शाहरुख आणि अजय दोघांच्याही मनात चुळबुळ सुरू केली. आतापर्यंत म्हणजे करण अर्जुन येईपर्यंत शाहरुखने अत्यंत मारधाडपटामध्ये काम केलं होतं, त्यांना कुठला तरी संयत रोल हवा होता आणि अजयनी कायमच संयत अभिनय केला होता, त्यांना एक बोलकी भूमिका हवी होती. त्यामुळे त्या दोघांनी संगनमताने आपसात असं ठरवलं की आपण राकेश रोशन यांना सांगायचं की आम्हाला रोलची अदलाबदल करून द्या, नाहीतर आम्हाला ही भूमिका करायची नाही. आणि त्यासोबतच शाहरुख खान यांचा पुनर्जन्माच्या संकल्पनेवर विश्वास सुद्धा नव्हता. झालं, हे दोघं राकेश रोशनकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला असं रोलची अदलाबदल करून हवी आहे. राकेश रोशन यांनी सांगितलं, मी तुमची निवड पूर्ण विचारांती केली आहे आणि अशी अदलाबदल होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेत म्हणजेच शाहरुख खान अर्जुन आणि अजय देवगण करण म्हणूनच फिट आहात. आणि हे ऐकल्यानंतर दोघेही बाहेर आले आणि त्यांनी ठरवलं आपण या सिनेमात काम करायचं नाही. शाहरुख आणि अजय दोघांनीही चित्रपटातून अंग काढून घेतलं. झालं, आता राकेश रोशन यांना पुन्हा एकदा कास्टिंग करता शोधणं भाग पडलं. असो, मग त्यांनी ठरवलं की आपण आमिर आणि सलमान यांना घेऊन हा चित्रपट करायचा. म्हणजे आमिर खान अर्जुन म्हणजे शाहरुखच्या भूमिकेत आणि सलमान खान करणच्या भूमिकेत, या दोन भूमिका करायच्या. याचं कारण असं की आमिर खान हे उत्तम संवाद साधू शकतातच आणि त्याच वेळी सलमान यांचे डोळे खूप चांगले बोलतात, हे राकेश रोशन यांच्यातल्या हुशार दिग्दर्शकाच्या लक्षात आलं होतं.
त्या दोघांनाही त्यांनी अप्रोच केलं आणि दोघांनाही ही कथा अतिशय आवडली. सलमान खान यांना तर ही कथा अतिशय आवडली. त्यांनी सांगितलं तुम्ही जसं सांगाल तसं मी तयार आहे, त्या डेट्स मी द्यायला तयार आहे. फक्त आमिर खान यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्या 6 महिन्यानंतरच्या डेट्सच उपलब्ध होत्या आणि कुठेतरी आपण जे ऐकतो ना रायवलरी ती पुन्हा एकदा जागी झाली. ह्या चित्रपटातली ही भूमिका आमिर खान हे करतायत हे कळल्याबरोबर शाहरुख खान जागे झाले. ते तडक राकेश रोशन यांच्याकडे आले आणि म्हणाले सर ये रोल तो मुझे ही करना है, आपने मुझे किंग अंकल में लिया, मैं आपके फैमिली मेंबर हूं, ये रोल तो आप मुझे ही देंगे प्लीज. म्हणजे शाहरुख खान म्हणाले की त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, पण तुम्ही सांगाल तसं मी करेन. एक नट म्हणून तुम्ही सांगाल तसं मी वागायला तयार आहे, पण ही भूमिका प्लीज मला द्या. आता राकेश रोशन हे आमिर खान यांना सांगून बसले होते की आपण काम करतोय. मग राकेश रोशन यांनी आमिर खान यांना सांगितलं असं असं झालंय. तेव्हा आमिर खान यांनी अत्यंत सौजन्याने राकेश रोशन यांना सांगितलं की तुम्ही शाहरुख सोबत पुढे जा, तसंही 6 महिन्यांकरता मला वेळ नाहीये. हे खरं तर एक प्रकारे आमिर खान यांचं चांगलं लोकमत होतं आणि अशा प्रकारे फायनली शाहरुख आणि सलमान हे दोघे या चित्रपटाकरता फिट झाले. आणि मग त्यानंतर ह्या चित्रपटाचा जेव्हा प्रीमियर झाला, अजून सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, पण जेव्हा प्रीमियर झाला ना तेव्हा सलमान खान यांचे वडील सलीम खान हे जेव्हा चित्रपट बघायला आले तेव्हा पिक्चर झाल्यावर सलीम खान हे राकेश रोशन यांना भेटायला आले, म्हणाले तुम्हें पता भी नहीं तुमने क्या बनाया है, जब थिएटर में फिल्म जाएगी ना तब पता चलेगा तुमने क्या किया है. आणि झालंही तसंच. तो पिक्चर इतका हिट झाला की राकेश रोशन काय सगळेच चाट पडले आणि पुनर्जन्माची ही संकल्पना इतकी भारतीयांच्या मनात प्रगाढ बसलेली आहे हे सगळ्यांनाच कळलं, शाहरुखनं सुद्धा कळलं आणि शाहरुखनं येऊन राकेश रोशन यांना भेटून हे मान्य केलं की जो सीन्स मुझे लगते थे कि कन्विंस लोगों को नहीं होंगे वहीं पे ताली और सीटियां आ रही है, आपने जो कॉन्सेप्ट बताई थी वो बिल्कुल ठीक बैठी है और थँक्यू सो मच फॉर दिस. आणि म्हणूनच की काय या संकल्पनेवरचा विश्वास बसल्याने यानंतर अनेक वर्षांनी 2006-07 मध्ये शाहरुख खान यांनी पुनर्जन्माचीच कथा सांगणारा ओम शांती ओम हा चित्रपट केला. हाही एक काव्यगत नाही. असो, करण अर्जुन बाबतच्या भरपूर गोष्टी अजून बाकी आहेत, परंतु त्या आपण ऐकूया पुढच्या भागात. कारण एकाच भागामध्ये करण अर्जुनचं हे महाभारत सांगणं तितकंसं काही शक्य नाही. त्यामुळे मंडळी करण अर्जुनच्या दुसऱ्या भागाची नक्की वाट पहा. आणि हो, 90s मधले हे चित्रपट सध्या करतोय, विविध चित्रपटांविषयी आपल्याला सांगतोय, ते कसं वाटतंय नक्की सांगा. कुठल्या चित्रपटाविषयी तुम्हाला ऐकावं असं वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या समर्थ चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी. आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला आपण फॉलो करत असालच, कारण या पृथ्वीवरचं जे सर्वोत्तम ते आपल्या समोर वेचून सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न समर्थ